जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश भातुरकर श्रावक अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो. बघा, आपण आज बघणार आहे विदर्भातील महत्त्वाच्या नद्या. तर बघा, त्यामध्ये विदर्भातील महत्त्वाच्या नद्यामध्ये पैनगंगा, वैनगंगा आणि वर्धा ह्या अत्यंत महत्त्वाच्या नद्या आहेत. तर बघू आपण पैनगंगा. पैनगंगा नदी, पैनगंगा नदीचा उगम, पैनगंगा नदीचा उगम हा बुलढाणा जिल्ह्यात, बुलढाणा जिल्हा अजिंठा डोंगर रांग, अजिंठा डोंगर रांगेत होतो. पैनगंगा ही पूर्ववाहिनी नदी आहे, पूर्ववाहिनी नदी. पैनगंगा ही पूर्व वाहताना बुलढाणा, वाशिम, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यातून वाहते. तर बघा, या नदीची एकूण लांबी पैनगंगा नदीची एकूण लांबी 495 किलोमीटर आहे. 495 किलोमीटर आहे. त्यानंतर बघा, एक वेळा पुन्हा बघू. पैनगंगा नदी, पैनगंगा नदीचा उगम आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजिंठा डोंगर रांगेमध्ये आणि ती पूर्ववाहिनी नदी आहे. तिची एकूण लांबी आहे 495 किलोमीटर आणि ती बुलढाणा, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड आणि चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यातून तिचा काय राजकीय प्रवाह आहे. त्याच्यानंतर बघा, ही विदर्भातील सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे. पुढे इत्यादी जिल्ह्यातून वाहताना ती उत्तरेकडून उत्तर दक्षिण वाहणारी वर्धा नदीला घुग्गुस वडा या ठिकाणी येऊन मिळते. जिल्हा आहे चंद्रपूर. बघा, एकूण लांबी 495 आपली पैनगंगेची. त्यामध्ये बघा, विदर्भातील सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे. त्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारी जी वर्धा नदी आहे, त्या वर्धा नदीला ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घुग्गुस वडा या ठिकाणी त्यांचा काय होतो, संगम होतो. बघा, पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगर रांग ही पूर्ववाहिनी नदी आहे. तिचा राजकीय प्रवास आहे. बुलढाणा आहे, वाशिम आहे, हिंगोली आहे, यवतमाळ आहे, त्याच्यानंतर नांदेड आहे आणि चंद्रपूरमध्येच वरून उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारी वर्धा नदी, उत्तर दक्षिण वाहणारी वर्धा नदी या नदीला घुग्गुसवडा या ठिकाणी तिचा काय होतो, संगम होतो. त्याच्यानंतर तिची एकूण लांबी किती आहे, 495 आणि ही विदर्भातली सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे. तर आपण दुसऱ्या नदीचा आता आपण माहिती बघू आणि तिन्ही नदीच्या पहिल्या माहिती बघू. त्याच्यानंतर आपण काय करू, त्या तिन्ही नदीला आपण डायग्रामद्वारे तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. तर पैनगंगा झाली. त्यानंतरची नदी आहे वर्धा नदी आहे. बघा, वर्धा नदी उगम सातपुडा पर्वतरांग, बैतूल जिल्हा जाम या ठिकाणी तिचा काय आहे, उगम आहे. वर्धा नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी. त्याच्यानंतर वर्धा नदी एकूण लांबी
एकूण लांबी 455 किलोमीटर आहे, जी एकूण लांबी 455 किलोमीटर आहे। जेव्हा ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यात घुग्गुसवडा या ठिकाणी ती आपली पूर्वेकडून येणारी पैनगंगा व आपली वर्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे वर्धा यांचा संगम होतो। कुठं? घुग्गुसवडा। त्यानंतर बघा हिचा प्रवाह अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर हा तिचा काय आहे हो प्रवाह आहे। ठीक आहे, तर बघू पुढची नदी। एक वेळा बघा वर्धा नदीचा उगम आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये जाम या ठिकाणी, बैतूल जिल्हा जाम या ठिकाणी। ही कशी आहे? उत्तर दक्षिण वाहिनी नदी आहे। त्याच्यानंतर उत्तरेकडून दक्षिणे वाहत असताना हिची एकूण लांबी किती आहे? 455 किलोमीटर लांब आहे। त्याच्यानंतर हिचा राजकीय प्रवाह जो आहे तो अमरावती आहे, नागपूर आहे, वर्धा आहे, यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणी घुग्गुसवडा या ठिकाणी तिचा काय होतो? पैनगंगेचा संगम होतो। त्याच्यानंतर ही नदी विदर्भातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे। विदर्भातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे। ठीक आहे, याच्यानंतरची नदी बघू आपण। पूर्ण आपण पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा पहिले यांची पूर्ण थेरॉटिकल माहिती बघत आहे। त्याच्यानंतर आपण काय करू, मॅपद्वारे तुम्हाला पूर्ण नद्या डायग्रामवर तुम्हाला समजून सांगतो। ठीक आहे, तर पुढे बघा आपण पाहत आहे तिसरी नदी आपली महत्त्वाची वैनगंगा। वैनगंगा ही उत्तर दक्षिण वाहिनी नदी आहे। उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी आहे। ही विदर्भातील सेकंड नंबरची दक्षिण वाहिनी नदी आहे। विदर्भातील सेकंड नंबरची दक्षिण वाहिनी नदी आहे। चा उगम सातपुडा पर्वत मैकल पर्वत रांगेत होतो। त्याच्यानंतर हिची एकूण लांबी 295 किलोमीटर आहे। 295 किलोमीटर आहे। त्याच्यानंतर राजकीय प्रवाह आहे गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली। बघा राजकीय प्रवाह कोणत्या जिल्ह्यातून वाहते? गोंदिया आहे, भंडारा आहे, नागपूर आहे, चंद्रपूर आणि गडचिरोली। पुन्हा एक वेळा बघा, वैनगंगा उत्तर दक्षिण वाहिनी नदी आहे। विदर्भातील सेकंड नंबरची दक्षिण वाहिनी नदी आहे। उगम आहे सातपुडा पर्वत मैकल पर्वत रांगेमध्ये उगम होतो। उत्तरेकडून दक्षिणेकडे ती वाहते। एकूण लांबी 295 किलोमीटर आहे। त्याच्यानंतर राजकीय प्रवाह आहे गोंदिया आहे, भंडारा आहे, त्यानंतर नागपूर आहे, चंद्रपूर आणि गडचिरोली आहे। ठीक आहे, तर आपण हे तिन्ही नद्यांचा आता आपण थेरॉटिकल माहिती बघितली। आता बघा मॅपद्वारे आपण बघू त्यांना। पूर्ववाहिनी नदी आहे आपली पैनगंगा। नदी आपण पहिले माहिती बघितली याची पैनगंगा नदीची। हिचा उगम सांगितला तुम्हाला बुलढाणा जिल्हा आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये
अजिंठा डोंगर रांग, अजिंठा डोंगर रांगा इथं हिचा उगम आहे बघा। ही नदी आपली पैनगंगा। त्यानंतर इकडनं आपली येते वर्धा नदी। ही वर्धा नदी आणि वर्धा नदी पुढे पैनगंगा आणि वर्धेचा काय होतो संगम होतो। पुढे ही वाहत जाते आपली वर्धा आणि इकडून येते आपली वैनगंगा नदी। ही आहे वैनगंगा बघा। पैनगंगा नदी, पैनगंगा नदीला आता पैनगंगा नदी पूर्ववाहिनी नदी आहे। तर पूर्ववाहिनी नदी आहे तर ही डावी साईड, मी इथं जर उभा राहिलो तर जी नदीच्या पात्रामध्ये उभा आहे आणि ज्या दिशेला नदी वाहते, ज्या दिशेला नदी वाहते त्या दिशेला जर आपण उभं राहिलो तर जी आपली डावी साईड आहे ते नदीची डावी साईड, जी आपली उजवी साईड आहे ते नदीची उजवी साईड। त्यानंतर बघा हिला मिळणाऱ्या उपनद्या, तर उपनद्या बघा। पहिली आहे मिळणारी हिला उपनदी पूस नदी, पूस नदी। त्याच्यानंतर आहे अरुणावती, अरुणावती, अरुणावती। त्यानंतर आहे वाघाडी, वाघाडी। त्यानंतर आहे विदर्भा। त्यानंतर नदी आहे खुनी, त्यानंतर नदी आहे खुनी बघा। पैनगंगा नदीला डावीकडून मिळणाऱ्या नद्या पूस, अरुणावती, वाघाडी, विदर्भा, खुनी आणि उजवीकडून मिळणारी एकच नदी आहे ती आहे कयाधू। ती नदी आहे कयाधू। बरं ठीक आहे। आणि जेव्हा पैनगंगा नदी पुढे वाहत जाते तेव्हा इकडं आपली कोणती नदी आहे हो वर्धा। वर्धा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी आहे। तिचं इथं जिल्हा आहे चंद्रपूर, इथं जिल्हा आहे चंद्रपूर। चंद्रपूर या ठिकाणी ठिकाण आहे घुग्गुसवडा, घुग्गुसवडा या ठिकाणी तिचा काय होतो संगम होतो पैनगंगा आणि वर्धेचा। त्यानंतर बघा वर्धेला एकूण येणारी नदी आहे इथं आहे बेंबडा, बेंबडा। उत्तर दक्षिण वाहिनी नदी आहे। आपल्याला राईट साईडला येणारी नदी जी आहे ती निरगुंडा, निरगुंडा आणि कोणती दुसरी बेंबडा। त्यानंतर वर्धा नदीला आपल्या डाव्या साईडनं वेण्णा आणि इरई नदी आहे, वेण्णा आणि इरई। वेण्णा आहे आणि महत्त्वाची कोणती आहे इरई नदी आहे। त्याच्यानंतर बघा आपली तिसऱ्या नंबरची नदी आहे वैनगंगा, वैनगंगा। ही सुद्धा कोणती आहे उत्तर दक्षिण वाहिनी नदी आहे। त्याच्यानंतर या नदीवर ही जी नदी आहे हिला उजव्याकडून येणाऱ्या नद्या बावनथडी, 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 बावनथडी। त्याच्यानंतर आहे महत्त्वाची नदी कन्हान नदी, कन्हान नदी। त्याच्यानंतर नदी आहे अंधारी नदी, अंधारी नदी। त्याच्यानंतर बघा ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी आहे। जर उत्तरेकडून दक्षिणेकडे मी बाहेर आलो तर नदीची जी उजवी साईड आहे ती उजवी साईड नदीची, माझी जी उजवी साईड आहे ती नदी म्हणजे नदीची जी उजवी साईड आहे ते आपली माझी सुद्धा उजवी साईड। आणि वैनगंगा नदी आता उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आणि इथं जर तुम्ही उभे आहे तर ही झाली उजवी साईड, ही झाली डावी साईड। आता डावी साईडला ज्या उपनद्या येऊन मिळतात तर ते बघा एक आहे बाग, बाग आहे। त्याच्यानंतर दुसरी नदी आहे महत्त्वाची गाढवी। तिसरी नदी येऊन मिळते हिला खोब्रागडी, खोब्रागडी। त्याच्यानंतर अजून एक नदी येऊन मिळते तिचं नाव आहे पोटफोडी, पोटफोडी,
बघा, तर आपण नद्या ज्या आहेत हिच्या उपनद्या हिच्यावर आपण काढलेल्या आहेत. पहिली बघा पैनगंगा आहे, दुसरी विदर्भा आणि तिसरी वैनगंगा. तर आता याच्यावरचे आपण शहर बघू. तर शहर आपण दुसऱ्या कलरने बघू. बघा, पैनगंगा नदीच्या डाव्या बाजूला पूस, अर्नावती, वाघाडी, विदर्भ आणि खुनी नदी आहे. तर याच्यामध्ये पूस या उपनदीवर आहे पुसद. पूस या उपनदीवर सिटी बसलेली आहे पुसद. त्याच्यानंतर वाघाडी नदीवर आहे घाटंजी. त्याच्यानंतर खुनी नदीवर आहे पांढरकवडा. खुनी नदीवर आहे पांढरकवडा. खुनी नदीवर काय आहे? पांढरकवडा. त्याच्यानंतर कयादी नदीवर महत्वाची सिटी बसलेली आहे ती आहे हिंगोली. त्याच्यानंतर पैनगंगा आणि वर्धा याचा संगम होतो घुग्गुसवडा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. घुग्गुसवडा कुठे आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतरची आपली नदी आहे वर्धा, उत्तर दक्षिण वाहिनी नदी आहे. त्याच्यानंतर बघा इकडे हिला मिळणारी उजव्या साईडनं निरगुंडा आणि बेंबडा. त्याच्यानंतर वर्धा नदीला मिळणारी वेण्णा आणि इरई. सर्वात IMP आहे इरई नदीवर सिटी वसलेली आहे चंद्रपूर. त्याच्यानंतर बघा वैनगंगा नदीच्या उपनद्यावर असणारे शहर. तर त्यात सर्वात अत्यंत महत्त्वाची नदी आपली कन्नान नदीच्या काठावर बसलेला आहे हो कामठी. त्याच्यानंतर कन्नान नदीच्याही 2 उपनद्या आहेत. तर बघू आपण, कन्नान नदीच्या 2 उपनद्या आहेत. त्यामध्ये आहे एक आहे पेंच नदी आणि दुसरी आहे इथं नाग नदी. बघा वैनगंगा नदीची उपनदी कन्नान नदीच्याही 2 उपनद्या आहेत पेंच आणि नाग. त्यामध्ये नाग नदीच्या काठावर वसलेला आहे शहर नागपूर. नाग नदीच्या काठावर काय वसलेला आहे हो? नागपूर. त्याच्यानंतर पेंच नदीच्या काठावर वसलेला आहे पेंच प्रकल्प. कोणता? पेंच प्रकल्प. आणि पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. बघा पेंच जो प्रकल्प आहे, पेंच प्रकल्प जर विचारलं तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांचा संयुक्त प्रकल्प आहे आणि पेंच राष्ट्रीय आपलं उद्यान आहे पेंच नदीवर. बघा वैनगंगा नदीची उपनदी कन्नान नदी आहे. कन्नान नदीच्या काठावर कामठी शहर आहे. कन्नान नदीच्याही 2 उपनद्या आहेत. त्याच्यामध्ये एक आहे नाग आणि एक आहे पेंच. नाग नदीवर नागपूर शहर आहे. पेंच नदीवर आपलं पेंच राष्ट्रीय उद्यान आहे आणि पेंच प्रकल्पही आहे. संयुक्त प्रकल्प आहे 2 राज्यांचा, एक महाराष्ट्र आणि एक कोणता आपलं MP. त्याच्यानंतर आहे अंधारी हे चंद्रपूरमध्ये येते. अंधारी याच्यावर अभयारण्य आहे. तर अभयारण्य आपण दुसऱ्या, ठीक आहे, अभयारण्य कोणतं आहे? अंधारीच अभयारण्य आहे. अंधारीच काय आहे? अभयारण्य आहे. ठीक आहे. वैनगंगा नदी जी आहे आता तिच्या डावीकडून, वैनगंगा नदीच्या उत्तर दक्षिण वाहिनीला डावीकडून मिळणाऱ्या नद्या त्याच्यावरचे बघू आपण. धरण आहे त्याच्यावर. तर धरण बघा गाढवी नदीवर आहे इटियाडोह धरण. इटियाडोह धरण महत्त्वाचे धरणे आहेत. त्याच्यानंतर स्वतः वैनगंगा नदीवर भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीवर जे धरण आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे गोसीखुर्द धरण आहे. वैनगंगा नदीवर भंडारा जिल्ह्यामध्ये गोसीखुर्द धरण. त्या गोसीखुर्द धरणाच्या जलाशयाचं नाव आहे इंदिरा सागर. त्याच्यानंतर बघा आता आपली वर्धा नदी येत आहे. हिचं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घुग्गुसवडा या ठिकाणी तिचा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काय झालं? पैनगंगा आणि वर्धेचा काय झाला? संगम झाला. त्याच्यानंतर ही जी वर्धा नदी आहे हे पुन्हा कुठं वाहत आहे? पुढे वाहत आहे तर तिकडे वैनगंगा नदी उत्तर दक्षिण वाहत आहे. वर्धा बी उत्तर दक्षिण वाहत आहे. तेव्हा वैनगंगा आणि वर्धा यांचा जो संगम होतो तो संगम बघा तो संगम होतो चपराळा या ठिकाणी.
चप्राळा या ठिकाणी, आणि चप्राळा येथे गडचिरोलीमध्ये, चप्राळा येथे गडचिरोलीमध्ये. चप्राळा हे जे आहे हे अभयारण्य सुद्धा आहे. चप्राळा अभयारण्य आहे, चप्राळा अभयारण्य सुद्धा आहे. आणि चप्राळा हे हरणासाठी प्रसिद्ध आहे. इथं प्रामुख्याने काय आढळते? हरिण. तर बघा वरून आपली कोणती नदी येत आहे? उत्तर दक्षिण वर्धा. त्या वर्धेचा आणि इकडे पूर्वेकडून वैनगंगा, वैनगंगा वर्धा यांचा संगम कुठं झाला? आपला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घुगुसवडा. पुढे ती वर्धा नावानेच काय पुढे वाहते, आणि पुढे वर्धा नावाने वाहत असताना वर उत्तर दक्षिण कोणती नदी येते? आपली वैनगंगा. वर्धा आणि वैनगंगा यांचा संगम होतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये चप्राळा. चप्राळा गडचिरोली जिल्हा ते अभयारण्य सुद्धा आहे, ते हरणासाठी प्रसिद्ध आहे. आता जी पुढे इथं संगम झाला, अजून एक तिसरी नदी तयार झाली, ती आहे आपली नदी प्राणहिता. ती नदी आहे प्राणहिता. आता प्राणहिता नदी आहे, या प्राणहिता नदीच्या काठावरही शहर वसलेलं आहे, ते आहे अहेरी. शहर आहे अहेरी. हे गडचिरोली जिल्ह्यातलं उपमुख्यालय आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 मुख्यालय आहे, एक गडचिरोली आहे आणि एक अहेरी आहे. तर बघा इथं संगम झाला चप्राळ्यामध्ये, पुढे नदी तयार झाली आपली प्राणहिता, आणि त्या प्राणहिता नदीच्या काठावरील शहर कोणतं आहे? अहेरी. तर पुढे प्राणहिता नदी आपली वाहत चालली. तर इकडून आपल्याला एक नदी आपली वाहणारी आहे, जे महाराष्ट्रातली प्रमुख नदी आहे. हा जो सह्याद्री, हा पकडला आपण काय? सह्याद्री. सह्याद्री पर्वत आहे. हा जो सह्याद्री पर्वत आहे, इथं सातमाळा अजिंठा डोंगर आहे. सातमाळा अजिंठा डोंगर आहे. सातमाळा अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी इथं त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, जिल्हा नाशिक, त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्हा ब्रह्मगिरी पर्वतावर, ब्रह्मगिरी पर्वतावर इथं आपलं गोदावरी नदीचा काय उगम आहे? गोदावरी नदी. आता गोदावरी नदी कशी वाहिनी आहे? पूर्ववाहिनी नदी आहे. आता गोदावरी नदी पूर्ववाहिनी नदी आहे. जेव्हा ती तेलंगणात, महाराष्ट्रातून तेलंगणात प्रवेश करते, तेलंगणातून परत गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा डिव्हिजनमध्ये ती वाहते. त्यामध्ये बघा ही पूर्वेकडून येणारी गोदावरी नदी हे वाहत आहे, आपली पूर्ववाहिनी नदी आहे, आणि आपली वर्धा आणि वैनगंगा उत्तर दक्षिण नदी आहे. दोघांचा संगम झाला गडचिरोलीमध्ये चप्राळा. तिसरी नदी तयार झाली प्राणहिता. ती प्राणहिता नदी येऊन आपल्या गोदावरीला मिळते. तर ते ठिकाण आहे, ते ठिकाण आहे हो नगरम. नगरम ते ठिकाण कोणतं आहे? नगरम. आता ही नदी नगरम या ठिकाणी मिळते, आणि ते कोणाला मिळाली? आपल्या गोदावरीला. आणि गोदावरी पुढे वाहत आहे. तर इकडनं एक उत्तर दक्षिण वाहिनी नदी आहे, उत्तर दक्षिण वाहिनी नदी येते. आता बघा या साईडनं आहे छत्तीसगड, छत्तीसगड या साईडनं छत्तीसगड आहे. पूर्वेकडे, महाराष्ट्राच्या पूर्वेकडे काय आहे? छत्तीसगड आहे. त्यानंतर इकडे महाराष्ट्र, महाराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्या सीमेवर वाहणारी उत्तर दक्षिण नदी आहे इरावती. हिचं नाव आहे इरावती. इरावती वाहते कशी? ती उत्तरेकडून दक्षिणेकडे. महाराष्ट्रातील जलद वाहिनी नदी आहे. या नदीचा उपयोग जो होतो ते नक्षलवादी करतात, किंवा तेथील आदिवासी लोक यांचा असा उपयोग करतात की जंगलामधील जे काही बांबू आहे, सागवान आहे, हिचा वेगवान प्रवाह असल्यामुळे या पात्रामध्ये ते काय करतात? तो माल टाकतात आणि पुढील गावामध्ये तो पकडला जातो. अशा प्रकारची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. आणि ही महाराष्ट्र आणि MP आपलं छत्तीसगड यांना दुभागणारी, म्हणजे यांच्या बॉर्डरवर वाहणारी नदी आहे इरावती. आता हे पुढे वाहत असताना ही नदी आपल्याला पूर्वेकडून येणारी आपली गोदावरी नदी या ठिकाणी तिचा संगम होतो. ते ठिकाण आहे सोमनूर. ते ठिकाण आहे सोमनूर. बघा सोमनूर असं ठिकाण आहे, सोमनूर असं ठिकाण आहे की तिथं छत्तीसगड, त्यानंतर तेलंगणा, त्यानंतर महाराष्ट्र, म्हणजे तिन्ही राज्य आपल्याला काय एकत्र आलेले दिसतात. असं ठिकाण कोणतं आहे? सोमनूर. ठीक आहे. तुम्हाला पहिले वर्धा आपण बघितलं आहे. विदर्भातील महत्त्वाच्या नद्या पैनगंगा, त्यानंतर वर्धा आणि वैनगंगा, आणि शेवटी पाहिली आपण एक छोटी नदी आहे इरावती नदी. 4 नद्यांचा आपण पहिले थेरॉटिकल माहिती घेतली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सविस्तरपणे पूर्ण डिटेल आपण बोर्डावर त्यांचं काय घेतलेलं आहे, डायग्राम घेतलेला आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला सर्वांना हे नक्कीच त्यांचा काय फायदा होईल. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.